तुळशीपत्र आणि गंगाजल मनुष्याच्या मृत्यूनंतर तोंडात का ठेवले जाते? भगवान विष्णूंनी ही कथा ऐकल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एके दिवशी नारद मुनी नारायण नारायण जप करत वैकुंठात येतात. तेव्हा नारद मुनींना पाहून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हसत म्हणाले, हे वत्सा, आज तू कोणत्या हेतूने वैकुंठात आलास? तेव्हा देवर्षी नारदांनी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला नमस्कार करताना म्हटले, हे भगवंता, माझ्या मनात शंका आहे, कृपया मला मार्गदर्शन करा. तेव्हा श्रीहरी म्हणाले, हे नारद, तुझी शंका काय आहे? कृपया मला सांगा. आम्हाला तुमच्या शंकांचे निरसन करण्यास आनंद होईल. तेव्हा नारद मुनी म्हणतात, हे भगवंता, जेव्हा माणसाला मृत्यूनंतर तुळशीच्या पानाचे पाणी तोंडात टाकतात आणि तुळशीचे पाणी तोंडात ठेवतात, तसेच तुळशीच्या रोपाला रोज पाणी दिल्याने काय होते आणि त्या व्यक्तीला काय फळ मिळते? तेव्हा श्रीहरी विष्णू म्हणतात, हे नारद, तू विचारलेले प्रश्न सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी अतिशय योग्य आहे. ज्याला तुळशीच्या पानाचे पाणी मिळते ते भाग्यवान होते. त्याची सर्व पापे माफ होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. तेव्हा मित्रांनो, श्रीहरी पुढे म्हणतात, हे ऋषी, मी तुळशी पत्राशी संबंधित एक पवित्र कथा सांगतो. तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे भगवंत, मी ही कथा पूर्ण लक्ष देऊन ऐकेन आणि लोककल्याणासाठी ही कथा प्रसारित करीन. मित्रांनो, कथा सुरू करताना श्रीहरी म्हणतात, हे नारदा, गंगेच्या तीरावर एक भिल्ल कुटुंब राहत होते, ज्यामध्ये 7 भाऊ त्यांच्या बहिणीसोबत राहत होते. त्यांच्या आईवडिलांचे काही आजारात निधन झाले होते. बहीण सर्वात लहान होती आणि ती माझी खूप मोठी भक्त होती. ती रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करायचे आणि नियमित पूजा करायचे. हे 7 भाऊ रोज जंगलात शिकारीला जायचे आणि जे मिळेल ते घरी आणायचे. स्वयंपाक करून खायचे, हे त्यांचं रोजचंच काम होते. आणि बहीण घरातील कामे करून आणि त्यांच्यासाठी अन्न शिजवून आपल्या भावांची सेवा करायचे. मग एके दिवशी मासे कापताना तिचा हात चाकूने कापला गेला. मग तिच्या हातातून रक्त वाहू लागले. म्हणून जेव्हा त्याने भिंतीवरून रक्त पुसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला वाटले की आपल्या भावांना जर सांगितले तर त्यांना वाईट वाटेल. जरी तिने ते रक्त कपड्याने पुसले तरी ते त्याच्या नजरेतून सुटू शकणार नाही. म्हणून तिने ते रक्त माशाच्या करीमध्ये मिसळले आणि तिच्या भावाने रात्री ती भाजी खाल्ल्यावर बोटे चाटत राहिले. त्यांना ती खूप भाजी आवडली. मग मोठ्या भावाने आपल्या बहिणीला विचारले की आज जेवणात काय टाकले आहे, की आज भाजी इतकी स्वादिष्ट झाली होती. पण बहिणीने काहीही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी जेवणाची चव पूर्वीसारखीच झाली. तेव्हा मोठ्या भावाने बहिणीला शपथ दिली की तिने जेवणात काय मिसळले होते. तेव्हा बहिणीने त्याला तिच्या हातातील रक्ताबद्दल सांगितले. तेव्हा श्रीहरी म्हणतात, हे नारद, मोठ्या भावाच्या मनात एक वाईट विचार आला की आपण आपल्या बहिणीलाच मारून का खाऊ नये. कारण तिच्या काही रक्ताचे थेंब स्वादिष्ट होते, तर तिचे मांस किती स्वादिष्ट आणि मऊ असेल. मग दुसऱ्या दिवशी मोठा भाऊ आपली कुटील योजना सर्व भावांना सांगतो आणि धाकटा भाऊ सोडून
सर्व भाऊ सहमत होतात. त्यानंतर मोठा भाऊ आपल्या बहिणीच्या हत्येचा कट रचतो. तेव्हा श्रीहरी म्हणतात, हे नारदा, तुझ्या दुसऱ्या दिवशी सर्वजण आपल्या बहिणीचे लग्न लावण्यासाठी दुसऱ्या गावी जाण्यास सांगतात. मग ते सर्वजण तिला एका छोट्या गुहेत घेऊन जातात. तिला बांधतात आणि बाणांनी तिच्यावर हल्ला करू लागतात. तेव्हा त्या बहिणीने मनातल्या मनात देवाची प्रार्थना केली आणि म्हणाली, हे परमेश्वरा, आता माझे रक्षण करा. मग एक चमत्कार घडतो. मोठा भाऊ तिच्यावर बाण सोडतो, पण लक्ष चुकते. त्याचा पुन्हा पुन्हा लक्ष चुकतो. मग नंतर एक एक भाऊ करून बाण सोडतात, तरीही त्या सर्वाचे लक्ष चुकते. शेवटी सर्वात धाकटा भाऊ त्याला मानेवर गोळी करण्यास सांगतात, परंतु तो नकार देतो. मग सर्व भावांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मग स्वतः बहिणीने श्रीहरी विष्णूला विनंती केली आणि म्हणाली, हे प्रभू, कृपया आता माझ्या धाकट्या भावाचे रक्षण करा आणि माझा जीव घ्या. असे म्हणताच धाकट्या भावाचा बाण बहिणीच्या छातीला लागतो. त्यानंतर 6 ही भावाने आपल्या बहिणीला कापून तिच्या मांसाचे अन्न शिजवले आणि ते आपापसात वाटून खाल्ले. आणि शेवटी धाकट्या भावाला खायला दिले. तो खूप दुःखी होता आणि मनात खूप रडतो. आणि त्याने माशाचा एक तुकडा आपल्या कपड्यात लपवला होता आणि त्याने तो मासा आपल्या जेवणात मिसळला आणि खाल्ला. जेवताना तो आपल्या भांड्याखाली एक छोटा खड्डा खणतो आणि त्यात आपल्या बहिणीच्या डोक्याचे, हाताचे, पायाचे तुकडे टाकतो आणि मग ते तिथून निघून जातात. तेव्हा श्रीहरी म्हणतात, हे नारद, दुसऱ्या दिवशी धाकटा भाऊ त्याच ठिकाणी येतो आणि आपल्या बहिणीच्या स्मरणार्थ बांबूचे झाड लावतो आणि त्याला रोज पाणी घालतो. त्याचप्रमाणे काही दिवसांनी एक साधू लघुशंका करण्यासाठी त्या बांबूजवळ गेल्यावर तेथून आवाज येतो, हे साधू महाराज, तुम्ही या ठिकाणी शौच करू नका. मग तो साधू आश्चर्याने पाहत राहतो, पण त्या बांबूचा एक तुकडा तो कापतो आणि त्याच्याकडे ठेवतो आणि त्यातून एक बासरी बनवतो. जेव्हा ते संत बासरी वाजवत असे तेव्हा त्यातून एका स्त्रीचा सुमधुर गायन आवाज यायचा. तीच बासरी वाजवून तो तपस्वी आपल्या उदरनिर्वाह करू लागला. काही वेळाने ती बासरी वाजवणारा व्यक्ती त्याच मोठ्या भावाच्या घरी गेला. ती बासरी म्हणू लागली की या दुष्टाने माझा खून केला आहे. हे ऐकून मोठा भाऊ घरातून धावत बाहेर आला आणि त्याने साधूचा पाठलाग केला. त्याच्या दारातून पळ काढला. मग पुढे श्रीहरी म्हणतात, हे नारद, त्याच प्रकारे संत त्या 6 भावांच्या दारात जातात, पण ते सर्व संतांना तेथून हाकलून देतात. तेव्हा ऋषींना हे काही प्रमाणात समजले. ज्या स्त्रीचा आत्मा या बासरीत वास करतो तिचा या लोकाशी काही ना काही संबंध असलाच पाहिजे असे म्हणतात. पण त्या बिचाऱ्या साधूला या सर्वासोबत काहीही करता आले नाही, म्हणून तो शेवटी 7व्या भावाच्या दारात जातो. मग बासरी म्हणते, हे माझ्या लाडक्या भावाचे घर आहे. मग घरात बसलेल्या दुःखी भावाला बहिणीची हाक ऐकून तो धावत घराबाहेर येतो. पण बघितल्यावर दारात एक साधू बासरी घेऊन उभा असल्याचे दिसले. तेव्हा साधूने भावाला सांगितले की हा आवाज या बासरीतून आला आहे. तेव्हा श्रीहरी म्हणतात, हे नारद, तो भाऊ ऋषींना विनंती करतो
आणि ती बासरी मागतो. तेव्हा ते ऋषी ती बासरी 7व्या भावाला देतात आणि तो तिथून निघून जातो. मग तो भाऊ त्याच्या बहिणीला ही भेटतो. ती तिच्या आवाजाने बासरी वाजवते आणि त्याला म्हणते, भाऊ, मला माहीत आहे की तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे, पण भाऊ, तुम्हाला जर माझा उद्धार करायचा असेल तर माझ्या उद्धारासाठी तुम्ही रोज तरी घरी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करून भगवान श्रीहरीची पूजा करावी आणि नित्यसेवा करावी. आपल्या बहिणीच्या आत्मेच्या सल्ल्यानुसार भावाने नियमितपणे तुळशीच्या रोपाला पाणी घालत आणि घरी नित्य पूजा करत. तेव्हा श्रीहरी म्हणतात, मग एके दिवशी तुळशीला पाणी देताना तो भाऊ मनातल्या मनात माझ्या नावाचा जप करत असताना त्या तुळशीच्या रोपातून मी स्वतः त्या गरीब भावाच्या घरी दर्शन दिले. जेव्हा मी तुळशीच्या रोपातून प्रकट झालो तेव्हा तो भाऊ लगेच माझ्याकडे आले आणि मनापासून माझी स्तुती करू लागला. मग श्रीहरी म्हणतात, हे नारद, मग मी त्या भावाला तुळशीच्या पानाचे पाणी त्या बासरीत घालावयास सांगितले आणि माझे नाव घेत तिने त्या बासरीत तुळशीच्या पानांचे पाणी ओतले आणि माझ्या आशीर्वादाने त्या बाईचा पुनर्जन्म झाला आणि ती स्वतः त्या बासरीतून बाहेर आली. तेव्हा ते तुळशी संबंधीचे महत्त्वाचे ज्ञान त्या 2 भावांना दिले होते. आता तुम्ही ते ज्ञान लक्षपूर्वक ऐका. तुळशीला माझी पत्नी लक्ष्मीचे रूप मानले जाते. दररोज तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सुखशांती मिळून आर्थिक लाभ होतो. तुळशीला जल अर्पण करण्याची योग्य वेळ सूर्योदयापासून 2 ते 3 तासानंतर आहे. तुळशीला नेहमी संतुलित प्रमाणात पाणी अर्पण करावे. रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीला दिवा लावू नये. मंगळवारी तुळशीला पाणी दिल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात. इतर वनस्पतीमध्ये तुळशीला शुभ आणि शुभ मानले जाते. दररोज सकाळी अंघोळीनंतर तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. मित्रांनो, पुढे भगवान श्रीहरी म्हणतात, मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. मृत्यूनंतर व्यक्तीचे अंतिम संस्कार योग्य पद्धतीने करण्याचा नियम आहे, जेणेकरून त्याच्या शरीराला मुक्ती मिळेल आणि तो एक शरीर सोडून दुसरे शरीर घेऊ शकेल. त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्य मोक्ष प्राप्त करतो तेव्हा त्याला सर्व पापापासून मुक्ती मिळते. मृत्यूच्या वेळी त्याच्या तोंडात गंगाजल टाकावे. याचे कारण असे की गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. आता फक्त काही थेंब मृत्यूनंतर माणसासाठी मोक्षाचे दरवाजे उघडतील. मृत्यूसमयी माणसाच्या तोंडात गंगाजल टाकल्याने अनेक शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळते. आता आणि सहज मृत्यू होतो. मृत्यूसमयी तुळशीची पाने तोंडात ठेवली तर मरण पावलेल्या व्यक्तीचा आत्मा देवाकडे जातो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि सांसारिक आसक्तीपासून मुक्ती मिळते. इतकेच नव्हे तर शरीराचे सर्व त्रास दूर होतात आणि सर्व बंधनातून मुक्त होतो. तुळशीच्या नावाने यमलोकात त्रास देणारे राक्षस शांत होतात आणि यमाचा मार्ग सुकर होऊन मोक्षप्राप्ती होते. म्हणूनच मोक्षप्राप्तीसाठी मृत्यूसमयी गंगाजल आणि तुळशीचे सेवन केले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, कथा व माहिती या व्हिडिओमधील नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना नक्कीच शेअर करा आणि नवीन चॅनलवर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.